उद्धव ठाकरेंची सोनम वांगचूक यांच्या लढ्याला साथ, वांगचूक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन, सरकार बदलण्याचा लढा सुरू झाल्याचा ठाकरेंचा इशारा. देशाच्या लुटारूंना सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ठाकरेंचं आव्हान. वांगचूक यांना सादरीत झाकलं, मात्र सत्य झाकू शकणार नाहीत, ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं, येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल, गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. सोनम वांगचूक सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली. उद्याच्या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा, रुग्णालयातनं वांगचूक यांचं आवाहन. तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं उपोषण. जय पवारांसमोर नगरसेवकांचं निधी वाटपावरनं नाराजी. आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा, नगरसेवकांचा सवाल. निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर. हायकोर्टानं जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण. म्हात्रेला कोर्टाकडनं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सोलापूरच्या धर्मपुरीत उत्साहात स्वागत. जिल्हा प्रशासनाकडनं पालखी रथावर पुष्पवृष्टी. माऊलींच्या पालखीचा माळशिरसमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा इंदापुराच्या सराटीमध्ये मुक्काम. जम्मू काश्मीरच्या राजौरी आणि पूंछमध्ये पुराचा हाहाकार. 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण अद्याप बेपत्ता. अनेक घरं पाण्याखाली तर शेकडो वाहनं वाहून गेली, जनजीवन विस्कळीत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन आणि ढगफुटीचा तडाखा. 100 फूट लांब लोखंडी पूल पुराच्या पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतीचंही मोठं नुकसान. फुटबॉल विश्वचषकाचा आज अंतिम सामना. 60 वर्षांनंतर स्पेन आणि अर्जेंटिना भिडणार. न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियममध्ये रात्री 12:30 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार.